हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, बरेच दिवस झाले मी पॅकिंगला सुरुवात केली. थोडी थोडी पॅकिंग करते, कारण की अजून आम्ही इथे राहतो आहे, स्वयंपाक वगैरे बनवतो आहे. त्याच्यामुळे ना कपड्यांची बऱ्यापैकी पॅकिंग झाली. एक जो बॉक्स आहे ना, तर त्याची पॅकिंग मी केले. आणखी त्याच्यामध्ये सामान मी ॲडजस्ट करेलच. पण आज म्हटलं किचनची जी न वापरातली भांडी आहेत ना, तर ती साफसफाई करावी. आणि हे तोरण, माळा, काही शोच्या वस्तू ज्या आहेत ना भिंतीला लावलेल्या, तर त्या आज स्वच्छ धुवून उन्हामध्ये छान सुकून त्यांची पॅकिंग करेल. तर आता तेच सगळं काढून घेते. ह्या ज्या माळा आहेत ना, त्या मी काही घेऊन नाही जाणार. बऱ्याच वर्ष मी त्या वापरलेत, त्याच्यामुळे त्या इथेच कचरा पेटीमध्ये सोडेल. आज व्हिडिओमध्ये तुम्हाला रुद्रासुद्धा दिसत असेल, कारण की तिला सुट्टी आहे, एक्झाम चालू आहे ना, तर आज सुट्टी आहे. तर तिला म्हटलं थोडीफार मलासुद्धा मदत कर शूट करण्यासाठी, कारण का हातातलं काम टाकून कॅमेरा सेट करायसाठी जावं लागतं. तर आज ती आहे ना, तर तिची थोडीफार मला मदत होते आणि कामसुद्धा करते. जे मी काही सांगेल ते बाहेर नेऊन ठेव, उन्हामध्ये ठेव, असं बऱ्यापैकी तिची मदत होते. आता थोडी मोठी झाली, त्याच्यामुळं कामं वगैरे आता बऱ्यापैकी करते. आज म्हटलं की ह्या ज्या घरामधल्या शोच्या वस्तू आहेत ना, आणि किचनमधली जी आत्ता मी न वापरातली भांडी आहेत, तर ती काढावीत. म्हणजे उदाहरणार्थ आता पीठ वगैरे थोडं थोडं राहिलं आहे, तर ते एका म्हणजे आईस्क्रीमचे डबे आहेत, तर ते काही मी घेऊन नाही जाणार, खाली डबे. त्याच्यामध्ये हे पीठ वगैरे असं भरून ठेवते आणि ते मोठे मोठे डबे साफ करून उन्हामध्ये सुकून त्याच्यामध्ये किचनमधली जी छोटी छोटी भांडी, वाट्या, चमचे, कप वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये भरून घेते. आता ह्या शोच्या वस्तू किंवा दरवाजांचे पडदे, खिडक्यांचे पडदे, हे सर्व साफसफाई मी केली होती 1 महिन्यापूर्वी. पण धूळ इतकी येते ना, त्याच्यामुळे परत साफसफाई करावीशी वाटते, कारण का तसंच पॅक करावंसं नाही वाटत, इतकी धूळ बसले. म्हणून म्हटलं की जास्त इतकं काही त्रास नाही, फक्त हे आर्टिफिशियल झाडं वगैरे आहेत ना, तर ती पाण्यामध्ये भिजत ठेवते. पाण्याने जरी धुतली ना, तरी ती छान दिसतात. आणि पडदे वगैरे ते मी मशीनला लावते. आणि बाकी स्वयंपाक वगैरेसुद्धा बनवायचा आहे. स्वयंपाक आज जास्त काही नाही आहे, इडलीचं पीठ आहे, तर म्हटलं की दुपारी डोसे किंवा काहीतरी बनवावे. इडलीच्या पिठाचं डोसे, उत्तप्पा, इडली, असं काही ना काहीतरी होतं. तर जे पटकन होईल ते बनवेल. आता सात्विक झोपला आहे ना, म्हणून म्हटलं की पटापट कामं आवरून घ्यावी, नाहीतर तो उठला ना मग पाण्यामध्ये खेळायला बघतो, मध्ये मध्ये डिस्टर्ब करत असतो तो. त्याच्यामुळे पटापट आम्ही कामं करून घेतो आहे, रुद्रा शूट करते. आता हे जे सर्व काढलं हे पाण्यामध्ये भिजत ठेवते आणि मग स्वयंपाकाला लागेल. तर हे जे आर्टिफिशियल झाडं, फुलं, बॅगा तेच घेते. बाकी हे जे भिंतीला लागलेलं आहे ना, ते नाही घेणार, कारण का ते काढायला गेलं की तुटेल. ह्या ज्या फ्रेम आहेत त्यासुद्धा नाही घेऊन जाणार. तसं बघायला गेलं ना, तर सर्वच घेऊन जावं असं वाटते, पण सामान खूपच होतं आहे. आणि रुद्राच्या पप्पाने सांगितलं जास्त सामान काही घेऊ नको, फक्त गरजेचं असेल तेच घ्यायचं, कारण का तिकडेसुद्धा ना पुण्यामध्ये आमची रूम छोटी आहे, त्याच्यामुळे तिथेसुद्धा जास्त पसारा होईल आणि तिथे नेऊन पण मग फेकून द्यावं लागेल आणि मग हे ट्रान्सफरचे पैसे वगैरे जास्त जातील. म्हणून त्याने सांगितले की जितक्या कमी वस्तू घेशील ना, तितकं बरं पडेल. कपडे तर मी इतके काढलेत ना भरपूर, आणि आणखीसुद्धा कपडे निघतील. म्हणजे वापरातले कपडे पण ते आता येत नाही आहेत किंवा थोडे जुने झालेत, तर ते इथेच मी देणार आहे. गरीब लोकांना इथे आहे पेट्या लावले, त्याच्यामध्ये ठेवून येईल. आणि मला ना बऱ्याच कमेंट येत आहेत, जे माझे रेग्युलर व्हिडिओ पाहत नसतील ना आणि जे नवीन असतील, तर त्यांना प्रश्न पडला आहे की ही नक्की जाते कुठे. तर त्यांच्यासाठी सांगते, मी आर्मी क्वार्टरमध्ये राहते, 3 वर्ष राहिले. आता आमची पोस्टिंग आले दुसऱ्या ठिकाणी, पण आम्ही पुण्यामध्ये शिफ्ट होणार आहोत. तर तीच ही सर्व पॅकिंग चालली आणि पॅकिंग मी टप्प्याटप्प्याने करते, कारण का आणखी 5-6 दिवस आमचे इथे असतील. रुद्राची जोपर्यंत परीक्षा आहे ना, तोपर्यंत आम्ही इथे आहोत. आणि तसंही ऑन ड्युटी आहेत रुद्राचे पप्पा. त्यांचा पेपर वगैरे भेटल्यानंतर त्यांचं सगळं आता इथे क्लोजिंग करूनच निघायचं आहे ना, तर पॅकिंग आता मी एकटीच करते, मला कुणाची मदत नाही आहे. तर मी आता थोडी थोडी टप्प्याटप्प्याने पॅकिंग करायला सुरुवात केली. आता एक बॉक्स ना मी कपड्यांचा पॅक केला आहे, पण भांडी वगैरे जे आता मी वापरत नाही आहे किंवा ह्या ज्या भिंतीला लावलेल्या शोच्या वस्तू, तर म्हटलं त्या आता साफसफाई करून व्यवस्थित पॅक करून ठेवावं.
आणि तसंही एका बॉक्समध्ये ना मी कपडे पॅक केलेत, म्हणजे कपाट तरी खाली केले. आणि मागच्या वेळेस ना, म्हणजे आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस ना, एक बॉक्समध्ये कपडे सगळे आणले होते आणि एका बॉक्समध्ये बाकी सगळं सामान टाकलेलं. पण जे सगळं सामान होतं ना, तो वाला बॉक्स खूप जड झालेला आणि कपड्यांचा हलका. म्हणून आता मी काय केले, आता जो बॉक्स पॅक केला आहे ना, त्याच्यामध्ये एका साईडला कपडे घेतलेत आणि एका साईडला न वापरातली भांडी साफ करून वगैरे ती सुद्धा मी भरून ठेवलेत. माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगते, कारण का त्यावेळेस मी सामान घेऊन आलेली ना, त्याच्यामध्ये ना बऱ्याच वस्तू तुटामूट झालेली. कारण का हे जे ट्रान्सफरमध्ये लोक असतात ना, ते सामान कसंही फेकतात. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित पॅक करून दिलं ना, तर मग ते व्यवस्थित जातं. नाहीतर मग सामानाचं काही खरं नाही आहे. कारण का माझा जो कुकर होता त्याचं झाकण तुटलेलं आणि ते सुद्धा नवीन कुकर 5 लिटरचा, आणि परत कप वगैरे तुटले होते. म्हणून ह्या वेळेस ना मी व्यवस्थित पॅकिंग करणार आहे. जे मोठे मोठे डबे आहेत ना, त्याच्यामध्ये सगळ्या काचेच्या वस्तू, कप वगैरे तर ते घेणार आहे, आणि ग्लासेस वगैरे असतात तर ते. आणि दोन्ही बॉक्स ना अर्धे कपडे अर्धे भांडी असं करेल, म्हणजे व्यवस्थित सामान जाईल. एकाच डब्यामध्ये सगळी भांडी कुंडी घेतली की ते एकावरती एक आपटतात, ही लोक कसंही फेकतात. त्याचा अनुभव आता मला आला आहे बऱ्यापैकी, म्हणून तुम्हाला सांगते. आता ह्या ज्या किचनमधल्या रॅक आहेत ना, तर त्या काढते. कारण का नेमकीच भांडी, जसं मी स्वयंपाक बनवते ना, आणखी स्वयंपाक मला बनवावा लागेल, कारण का इतक्या दिवस तर बाहेर नाही खाऊ शकत. म्हणून जितकी लागतील तितकीच भांडी ठेवण्याचा प्रयत्न करेल, आणि बाकी हे सगळं साफसफाई करून पॅक करेल. तर आता हे सगळं साफ करून रुद्राजवळ देते उन्हामध्ये ठेवायला. छान ऊन पडतं आता, कडकडीत मस्त पटकन सुकतं सगळं. रुद्रा आहे म्हणून कामं माझी पटापट होत आहेत, आणि सात्विक झोपला आहे. तो असला ना की कामं काही होत नाही, कारण का तो मध्ये मध्ये नुसतं लोडबोड करत असतो. आता हे सगळं आवरते, उन्हामध्ये ठेवते, आणि मग दुपारचा स्वयंपाक तर नाही जास्त बनवायचा. मग असेच मी तुम्हाला म्हटले की इडलीचं पीठ आहे, त्याचं जसं आवडेल. रुद्राला तर डोसे आवडतात, कधी इडली आवडते, ते जे सांगेल ते बनवेल. आणि बाकी सांगायचं म्हणजे सामान माझं इतकं काय झालं आहे माहिती आहे का, मिशोवरून ना बऱ्याच वस्तू किचनच्या मी मागवलेत, त्याच्यामुळे सामान जास्त झालं आहे किचनच्यासुद्धा आणि शोच्यासुद्धा. कारण का ह्या आर्मी क्वार्टरमध्ये कुठे काय असतं, मग आपल्यालाच सजवावं लागतं. आपण आल्यानंतर ते छान दिसावी, 3 वर्ष राहायचं असतं, त्याच्यामुळे आपण खूप साऱ्या वस्तू घेतो घर सजवण्यासाठी किंवा किचनमध्ये. तर आता त्या खूप वस्तू माझ्या झालेत. चांगल्या असतील त्या घेऊन जाईल, बाकी मला खरंच नको त्या मी इथे सोडून जाणार आहे. आता आले बाहेर उन्हामध्ये, तुम्ही पाहू शकता एकदम कडकडीत ऊन पडायला लागले. आपल्याकडे पण आता भरपूर गरमी असेल महाराष्ट्रामध्ये, त्यापेक्षा इथे थोडीशी कमी आहे. कारण का इथे गरमी ना जूनपासून चालू होते. भरपूर गरमी, विचारू नका इतकी गरमी. ज्यावेळेस आपल्याकडे पाऊस पडतो ना, त्यावेळेस इकडे गरमी असते. आता रात्रीची थंडी वाटते, सकाळची पण थंडी वाटते. फक्त दुपारचं हे असं ऊन पडतं ना कडकडीत, त्यावेळेस गरमी जाणवते. आता आज ही इतकी साफसफाई केली, आणि आता आम्ही बनवतोय डोसे. मला बनवते मी उत्तप्पा, आणि रुद्राला पातळ कुरकुरीत डोसे आवडतात, तर त्याच्यासाठी मी ते बनवेल. आता उत्तप्पा इथे तुम्ही पाहू शकता, भरपूर कोथिंबीर टाकायची, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, जर स्वीटकॉर्न असतील तर ते टाकू शकता, बीट असेल तर बीट, गाजर असेल तर गाजर. आता इतक्या भाज्या होत्या तितक्याच मी टाकलेत, पण जे सगळं असतं ना ते सर्व टाकते. बीट, स्वीटकॉर्न, गाजर, त्याच्याने सुद्धा छान होतो. आणि वरून ना सांबर मसाला टाकायचा. आता हा तवा माझा छान आहे ना, त्याच्यामुळे ते ना डोसे खूप छान बनतात. तेल जरी नाही टाकलं ना तरी चालतं. हे ते पाहू शकता, मस्त असा उत्तप्पा झाला आहे, तव्याला काहीच चिटकत नाही. आता गरम गरम उत्तप्पा आणि चटणी. तर चटणीची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला दाखवते. इथे मी खोबरं किसून घेतलं आहे, कारण का मिक्सरचं भांडं माझं चांगलं नाही आहे, त्याच्यामुळं किसून घ्यावं लागतं, नाहीतर मग खोबरं तसंच राहतं. आता खोबरं, हिरवी मिरची, थोडंसं अद्रकचा तुकडा, शेंगदाणे, कोथिंबिरी, 2-3 पाकळ्या कढीपत्ता, फुटाणे, डाळ असेल तर ते डाळ घेऊ शकता, साखर आणि मीठ. आता फोडणी, कढीपत्ता आणि मोहरी मिक्सरला वाटून घेतलं, फोडणी दिली. गॅस पटकन बंद करायचा, शिजवत नाही ठेवायचं. शिजवत ठेवलं की त्याची चव जाते. वरूनसुद्धा तुम्ही तडका देऊ शकता. आता माझ्याकडे वरून तडका द्यायला नाही आहे, त्याच्यामुळे मी भांड्यामध्येच देते. आता रुद्राला बनवते कुरकुरीत
डोसे. तर ही लाल चटणी ना सकाळी त्याच्या पप्पांना नाश्त्यासाठी आप्पे बनवलेले आणि टोमॅटोची चटणी, तर ती थोडीशी राहिलेली. आता आप्पेसुद्धा ह्या इडलीच्याच पिठाचे, त्याच्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, गाजर असेल तर गाजर, ज्या भाज्या असतील त्या त्याच्यामध्ये टाकून आप्पे बनवून त्यांना दिले होते. पण त्यांना ही हिरवी चटणी त्याच्यासोबत नाही आवडत, लाल चटणी आवडते, म्हणून सकाळी लाल चटणी आणि आत्ता खोबऱ्याची चटणी. दुपारचं मस्त जेवण झालं आमचं, भात वगैरे काहीच नाही, डोसे उत्तप्पे ह्याच्यावरतीच भागवलं. सात्विकसुद्धा उठला, त्याला भरवलं त्याचं आणि आता दोघंजणं खेळत आहेत. तर हे सुद्धा मी भिजत ठेवलं होतं ना सकाळी, तर म्हटलं की आता ऊन थोडं कमी कमी व्हायला आलं आहे, तर थोडा वेळ उन्हामध्ये ठेवते. हे जास्त वेळ उन्हामध्ये ठेवलं ना फुलं झाडं तर त्यांचा कलर उडतो. आता वाजलेत 4:30, 5:30 वाजेपर्यंत हलकं असं ऊन असतं. तर पूर्ण दिवस कामामध्ये जातो आहे सध्या, आरामाला बिलकुल टाईमच नाही आहे. तरी पण अजून भरपूर पॅकिंग करायची आहे. तर मी काय म्हणते, आता सध्या माझे जर व्हिडिओ नाही आले तर समजून घ्या, पुण्याला गेल्यानंतर रेग्युलर व्हिडिओ येतील असं मी सारखं म्हणत असते, पण मला रेग्युलर व्हिडिओ काही अपलोड करताच येत नाही. कारण का सात्विक भरपूर फोन बघायला लागला आहे, त्याला इथे दुसरा टाईमपासच नाही आहे. म्हणून मी जास्त फोनला, मी काम करत असले की तो फोनच बघत असतो, त्याच्यामुळे रेग्युलर व्हिडिओ नाही बनवता येत. आणि पुण्याला गेल्यानंतर जोपर्यंत शिफ्टिंग होत नाही आहे, म्हणजे व्यवस्थित जिथल्या तिथं सामान लागत नाही आहे, आम्ही रुटीनमध्ये येत नाही, तोपर्यंत तरी कसले येणार आहेत. तरी पण मी बनवण्याचा प्रयत्न करेल. आता गेल्यानंतर लगेच तरी आम्ही आमच्या रूमवरती नाही जाणार. 1 तारखेपर्यंत आम्ही दुसरीकडे राहणार आहोत, त्याच्यानंतर मग आमच्या रूमवरती मग परत हे सामान येईल, ते व्यवस्थित लावणं आहे, घरामध्ये राशन पाणी भरणं, त्यातल्या त्यात रुद्राचंसुद्धा ॲडमिशन घ्यायचं. मग त्याची शाळा चालू होणार एप्रिल ते मेच्या 15 तारखेपर्यंत त्याची शाळा चालू असेल. त्याच्यानंतर मग गावी जाण्याचा प्लॅन. परत गावी गेल्यानंतर नेटवर्कचा इश्यू असतो, तिथे व्हिडिओ काही रेग्युलर बनत नाही. आता काय माहिती कसं काय होतं, पण गावचे व्हिडिओ बऱ्याच लोकांना आवडतात पाहायला. शूट किती करून ठेवणार, फोनची मेमरीसुद्धा फुल होते, तरी पण मी टाकण्याचा प्रयत्न करते थोडंसं. आमचं दुकान आहे तिथे नेटवर्क असतं, मग तिथे आल्यानंतर ना पूर्ण 1 दिवस लागतो व्हिडिओ अपलोड व्हायला. नेटवर्क असलं तरी ते एकदम स्लो आहे, त्याच्यामुळे एक व्हिडिओला 1 दिवस लागतो. असा वेळ निघून जातो आणि मग कमेंट मला येत राहतात, रेग्युलर काही व्हिडिओ येत नाही, फक्त बोलत असतेस. तर असो, आता ही घरातली कामं बऱ्यापैकी झालेत. बाहेर आले ना तर सुकलेले कपडे घरामध्ये घेऊन आणि जो एक बॉक्स मी पॅक केला आहे ते दाखवते. त्याच्यामध्ये सुद्धा आता कपडे परत भरते. त्याच्यामध्ये ना मी अंथरुणं वगैरे आता बऱ्यापैकी भरलेत. आत्ता जी मला लागतील ना तितकेच बाहेर ठेवलेत. बाकी सगळं हे खाली ना ह्या डब्यामध्ये बेडशीट वगैरे किंवा ब्लँकेट वगैरे छोटे छोटे जे आहे ते भरून ठेवले. आणि बाकी सगळे माझे कपडे, पडदे वगैरे जे होते ते सुद्धा ह्याच्यामध्येच भरलेत. आता एका साईडला मी थोडी जागा करते आणि त्याच्यामध्ये हे प्लॅस्टिकचे डब्बे किंवा भांडी वगैरे ते व्हॉइसओव्हर करताना ना भरपूर आवाज येतो, कारण का सात्विक उठला आहे आणि त्याला रुद्रात त्या दुसऱ्या रूममध्ये घेऊन खेळवते. पण तो सारखं ह्या रूममध्ये येण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ती त्याला तिकडे घेऊन जाते, म्हणून जास्त आवाज येतो. आणि गाड्यांचासुद्धा आवाज आहे, कारण का मी नेहमी व्हिडिओला व्हॉइस ओव्हर ना दुपारच्या टायमाला करत असते, पण आता संध्याकाळच्या टायमाला करते ना तर भरपूरच आवाज आहे, बाहेरचासुद्धा आणि घरातलासुद्धा. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.